तरी ते कैसे आहे सर्वही निरूपावे श्रीराम ज्ञानी मूळ खागला दोन्हीमय सांगावयाला याचा अभिप्राय बदला निरूपण कीजे श्रीराम अनुभवी कुसो जाता म्हणती नयती सांगता कोणापाशी कुसवाता समाधान श्रीराम जे आयुष्य संगते सांगती मये माझे प्रचिती विचार वैसे माझे चित्ती ऐसे करावे श्रीराम ऐसे श्रेयाचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर मृत्यूला तत्पर होऊन ऐका श्रीराम जे समाधानाचे स्थळ स्वरूप प्रांजळ बोलून गाऊ श्रीराम जे बोलास आकळेना बोलल्या विनही कळेना दयाशी कल्पिता कल्पना ही तुझी होय श्रीराम जाणारे परब्रह्म जे वेदाचे तुझ्य परम संत समागम सर्वही कळे श्रीराम ते आता सांगितले आई काम भवाचे बोल अमरवाच्य वस्तू श्रीराम सांगता नयते सांगणे गोडी काळ्या गुळ देणे ऐसे सद्गुरुविन होणार नाही श्रीराम सद्गुरु कृपा कळे त्याशी पुढे कळे अनुभवाशी आप्याप वस्तू श्रीराम दृढ करोन्या बुद्धी आधी व्याय अपशुद्धी तेने लागे समाधी अकस्मात श्रीराम आपले मूळ बरे शोधिता आपली तो माईक वार्ता पुढे वस्तूच तत्वता समाधान श्रीराम आत्मा आहे सर्व साक्षी हे बोलीचे पूर्व पक्षी जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध श्रीराम सिद्धांत वस्तू लक्षू दाता सर्व साक्षी हे अवस्था आत्मा ती परता अवस्था तीत श्रीराम पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपण नुरे ते समय उतरे कुंदमीपणाचा श्रीराम जेते मुराले मी पण अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे श्रीराम अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक बोल शब्द सभाये सखोल अर्थची अवगा श्रीराम शब्दा करिता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगिते यथार्थ पर्यापन मिथ्या श्रीराम शब्दा करिता वस्तू भासी श्रीराम पोचटा मध्ये घनवट घनवटी उडे पोचट तैसा शब्द पदगट परब्रह्म्यासे श्रीराम शब्द बोलोनी राहे अर्थ शब्दापूर्वीच आहे या कारणे नसावे उपमा तयार्थाशी श्रीराम ऊस सांडूनी कण घ्यावा कैसा वाच्यांश त्याजावा कन लक्षांत लक्षावा शुद्ध स्वानुभवे श्रीराम दृश्या वेगळे बोलिजे त्याची वाच्यांशा म्हणिजे त्याचा अर्थ तो जाणिजे शुद्ध लक्षांश श्रीराम ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष स्वानुभव तो अलक्ष लक्षिला नवचे श्रीराम एक गाळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला श्रीराम मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैचे असेल त्याला मनोनिकेचे अनुभवाला ठावची नाही श्रीराम दुजवीन अनुभव हे बोलणे तो वाव या कारणे नाही ठाव अनुभवाशी श्रीराम अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैताची लाजे म्हणून बोलणे साजे अमरवाच्य श्रीराम दिवस रजनीचे परमित्य करावया मूळ आदित्य आदित्य गेल्या उर्वरित त्याशी काय म्हणावे श्रीराम शब्द मौन्याचा विचार वावया मूळ ओंकार ओंकार गेल्या उच्चार कैसा करावा श्रीराम अनुभव आणि अनुभविता मायेची करिता मायामुळे नसता त्याशी काय म्हणावे श्रीराम वस्तू एक आपण एक
ऐशी असती वेगळीक तरी अनुभवाचा विवेक बोलो येतो सुखी श्रीराम वेगळेपणाची माता तिलटिके वंदेची सुता म्हणून या भिन्नता मुळीच आहे श्रीराम अजन्मा होता निजला तेने स्वप्नी स्वप्न देखिला सत्पुरुष शरण गेला संसार दुःखे श्रीराम सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव ज्ञान झाल्या ठाव पुसिया ज्ञानाचा श्रीराम आहे दुखे नाही झाले आहे नाही जाऊन उरले नसोने काय श्रीराम शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती श्रीराम अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता ज्ञान चर्चा बोलो जाता जागृती आली श्रीराम श्रोता व्हावे सावधान आधी घालावे मन तुझे पावता समाधान अंतरीकडे श्रीराम तेने चुतके ज्ञान कथिले तुतके स्वप्नवारी गेले अमृवाचे सुख उरले शब्दातीत श्रीराम ते शब्देवी न ऐकता अनुभवेला अनुभविता ऐसा निवांत तो मागुता जागृती आला श्रीराम तेने स्वप्नी स्वप्न देखिला जागा होनी जागृती आला तेथे शब्द कुंठित झाला अंत न लगे श्रीराम या निरूपणाचे मूळ तेने अंतरे निवळ समाधान कळे श्रीराम तव शिष्य विनविले जिये आता निरूपिले हे पाहिले बोलिले मागुते स्वामी श्रीराम मज कळाया कारण केलेची करावे निरूपण येथील जे का निज पुन ते मज अनुभवावे श्रीराम अजन्मा तो सांग कवन तेने देखिला कैसा स्वप्न तेथे कैसे निरूपण बोलिले आहे श्रीराम स्वामी देती प्रत्युत्तर तेचे आता अति तत्पर श्रोती ते परिसावे श्रीराम ऐका शिष्या सावधान अजन्मा तू तुची जाण तो आले किरे स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो श्रीराम स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार तेथे तो सारा सार विचार केला श्रीराम त्रिभुवनी सद्गुरु शरण काढून शुद्ध निरूपण याची करीसी उन प्रत्यक्ष आता श्रीराम याचाची घेता अनुभव बोलणे तुतके होते वाव निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती श्रीराम ज्ञान गोष्टीचा गलबला सर्वनार्थ प्रगटला याचा विचार घेताला अंतरी अनुभव श्रीराम तुझ वाटे जागृती या नाव केवळ भ्रांती पिटलीच नाही श्रीराम अनुभव अनुभवी विरला अनुभवे विन अनुभवा आला आई स्वप्नीचा चैला नाही समाप श्रीराम जागा जागिया स्वप्न उर्मी स्वप्नी मनती अजन्मा तो मी जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही श्रीराम स्वप्नी वाटे जागेपण तैसी अनुभवाची खुन आली परिते सत्य स्वप्न ब्रह्मरूप श्रीराम जागृतीया पलीकडे हे सांगणे केवी घडे चेत धारणाची मोडे विवेकाचे श्रीराम निशब्दीचे ऐसे कोण ओळखावे ऐसे आहे समाधान बोलताच नये जाण इतुकेने बांधले कुण निशब्दाची श्रीराम इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे अनुर्वाच्य निरूपण नाम समास दहावा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. त्या ठिकाणी आपल्याला अनिर्वाच्य म्हणजे सार शोधन झाल्यानंतर या जगतातलं सार शोधन केल्यानंतर मग आता खाली राहिलं ते जग राहिलं. या जगाला काय म्हणायचं तर याला काहीच म्हणता येणार नाही, कारण हे दिसतंय म्हणून नाही म्हणता येणार नाही आणि दिसतंय पण ते खरं नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी कुठंही म्हणता येणार नाही, म्हणून त्याला आहे म्हणता येणार नाही. कारण जे दिसतं पण त्याचा त्या ठिकाणी ज्ञानाने काय होतो बाब होतो आणि म्हणून त्याला खरं म्हणता येणार नाही. जे खरं असतं
ते कधीच बाधित नसतं, आणि जे खोटं असतं ते त्या ठिकाणी त्याचा बाध होत असतो. म्हणून त्या ठिकाणी याला आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, म्हणून त्याला सत्य म्हणजे त्या ठिकाणी अनिर्वचनीय म्हणण्याची पद्धत आहे त्याला शास्त्रामध्ये, वेदांतामध्ये आहे का नाही. म्हणून याला अनिर्वाच्य असत्य सत्याच्या पुढे जे असतं ते अनिर्वाच्य. तर कशा पद्धतीनं? मुक्याने गुळ खादला, समर्थ सांगतात आपल्याला, गोडी नाही सांगाव्याला याचा अभिप्राय मधला निरूपण की जे मुक्या माणसाने त्या ठिकाणी गुळ खाल्ला, आणि गुळ खाल्ल्यानंतर त्याला आता ते सांगता येत नाही, त्याची गोडी काल त्याला सांगता येत नाही, ते नुसतं ऊ करायला लागतं. तसं ह्या जगताबद्दल त्या ठिकाणी बोलता येईल. हा, गुळ खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्याला असं करतो आपण, त्या ठिकाणी त्याच्या संकेत भाषेवरून काय करायचं समजावून घ्यायची. अनुभवी पुसू जाता म्हणून की सांगता, कोणापाशी पुसू आता समाधान. आता अशा पद्धतीनं असणार, जे बोला असं आकडे ना, बोलल्यावी न कळे ना, जयाच कल्पिता कल्पना हिमफुटी होय. त्या ठिकाणी असणाऱ्या प्रब्रह्माचं स्वरूप कसं आहे, तर ते बोलल्याने आकळत नाही, पण बोलल्याने ते कळत नाही. पण जिथं बोलपण संपून जातं ते असणारं देवाचं स्वरूप आहे. आणि जिथं बोलताच येत नाही, म्हणजे बोलूनही त्याचा काही उपयोग नाही, ते असणारं जगाचं स्वरूप आहे. तर ते कसं आहे, तर ते कशाने कळतं? सद्गुरूच्या कृपेने त्या ठिकाणी कळतं. म्हणजे सद्गुरू कृपा कळे त्याशी, जे शोधील आपण अशी, पुढे कळे अनुभवाशी आपली आप वस्तू. म्हणजे पुढे अनुभवाने कळते, अनुभवाने ते आपल्याला आपली आपोआप त्या ठिकाणी वस्तू कळून जाते. दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी अपशुद्धी, तेने लागे समाधी अकस्मात. आणि मग हे जगातलं आसार कळलं, आपलं स्वरूप आपल्याला कळालं, मग त्यांनी काय होतं, मग समाधी आपल्याला लागत असते. आपले मूळ बरे शोधिता, आपली ती माईक वार्ता, थोडी वस्तूची सत्वता समाधान वस्तू, जेथे मुरादे निपण त्याची अनुभवाची खुण. अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिले. अनुर्वाच्य समाधान म्हणजे काय, की जिथं मीपणा पण निघून जातो ते खरं अनुर्वाच्य समाधान आहे. ते खरं त्या ठिकाणी आपलं स्वरूप त्या ठिकाणी मीपणा. म्हणजे नाही का ते शुकाचार्याचं सांगतात, शुकाचार्य आईच्या पोटामध्ये 12 वर्ष त्या ठिकाणी राहिले. शुकाचार्याचे वडील व्यास शेवटी म्हणजे बाबा कोण आहेस तू असा महात्मा. 12 वर्ष पोटात लपला. का बरं लपला 12 वर्षे? कारण त्यांना या जगात नको वाटू लागलं, जगाची माया. मी जगामध्ये आल्यानंतर ही जगाची माया मला त्या ठिकाणी गुरफटून टाकली, मी मायामध्ये पडल, मोहामध्ये पडल. गर्भातच आला कशाला? गर्भात आला होता ते वेगळा प्रकार आहे. तर त्या ठिकाणी जगात यायला तयार नाही. त्यांचे वडील व्यास त्यांनी प्रार्थना केली, बाबा आई तुझी आळवलेली, वाटल्यास तू आम्हाला त्या ठिकाणी आमच्या प्रपंचात थांबू नको, पण जगात तरी ये. म्हणून ब्राह्मणाचे पोरे खेळाशी घ्याले, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवी, नंतर कापत ते बाहेर आले. 12 वर्षाचा तरुणाबांड मुलगा ते नागवेची पळून गेले रे. प्रसूत आई झाल्याबरोबर त्या ठिकाणी जन्म झाल्याबरोबर शुकाचार्य पळायला लागले. व्यास महाराज पाठीमागं त्या ठिकाणी पळतात आणि शुकाचार्याला म्हणतात, शुका तू एकदा तरी तुझं मुख दाखव, तू आमचा मुलगा आहेस, एकदा तरी तुझं मुख दाखव, तुझ्या आईला त्या ठिकाणी बोलवून जा, तुझं मुख दाखव. आणि ते शुकाचार्य पुढे पळतात आणि व्यास पाठीमागं पळतात, एकदा तरी त्या ठिकाणी भेटून जा, एकदा तरी भेटून जा. पण व्यास मात्र ऐकत नाही, या प्रपंचामध्ये मायामध्ये पडायचं नाही. त्या पाठीमागून व्यास हाका मारतात, सुका सुका सुका. शुकाचार्य बोलत नाही, पण व्यासाचा अवमान व्हायला लागला. पण व्यास म्हणजे काही साधे नाही तर महाराज, हे जेवढे काही शास्त्र पुराण दिलेले ते व्यासाने दिलेले आहेत. आणि म्हणून सुका व्यासांचा अपमान होऊ नये म्हणून झाडं हो देऊ लागले. व्यास म्हणाले सुका, झाडं म्हणायचे ओ. शुकाचार्य नव्हते म्हणत, विदेश स्थितीमध्ये होते. व्यास सुका म्हटल्यानंतर झाडं हो म्हणायचे. नंतर पुढं पळत पळत त्या ठिकाणी सुका एक नदी लागली. त्या नदीतून शुकाचार्य निघून गेले. तिला बाया त्या ठिकाणी धुणं वगैरे देत होत्या, आंघोळी करत होत्या. नंतर व्यास गेल्यानंतर त्या बायाने पटपट त्या बाजूला झाल्या, रस्ता दिला. त्याने त्या ठिकाणी डोक्यावर पदर घेतले, सावरल्या त्या. आणि मग व्यासाला प्रश्न निर्माण झाला. आणि व्यासाने त्या बायांना प्रश्न केला, म्हणजे बायांनो, माझा तरुणाबांड 12 वर्षाचा मुलगा इथूनच गेला, नग्न असणाऱ्या अवस्थेमध्ये गेला,
तुम्ही लाजल्या नाही, तुम्ही बाजूला मी जरा म्हातारा माणूस, मला तुम्ही लाजल्या त्या हसल्या. याच उत्तर आहे म्हणजे याच्यातच उत्तर आहे. तुमचा 12 वर्षाचा लग्न मुलगा गेला, पण त्याला आम्ही बाया आहेत का झाडं घेतलं का दगड आहेत हे त्याच्या वृत्तीवर आलंच नाही. जसा आला तसा निघून गेला. पण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आम्ही लाजलो, त्याला का नाही लाजला हे तुमच्या वृत्तीवर आलं, म्हणून तुम्हाला आम्ही लाजला. हे दोघांचा संवाद सुखाचार्याने ऐकला. वाऱ्याच्या वेगाने सुखाचार्याच्या कानावर हा संवाद गेल्यावर सुखाना अहंकार झाला. वा, त्याला स्त्री आणि पुरुष भेद नव्हता. सुखाचार्याच्या वा, बरोबर बरोबर, तुम्हाला स्त्री आणि पुरुष भेद कळाला म्हणून तुम्हाला आम्ही लाजलो. हा संवाद त्या ठिकाणी सुखाचार्याच्या कानावर गेल्यानंतर त्यांना अहंकार झाला. कोणा त्याला मीपणा आला. म्हणजे एवढे मोठे आपले बाबा व्यास, एवढे ज्ञानी, त्यांच्यापेक्षा आपल्याला काहीतरी आपली अवस्था आहे. अहंकार झाल्यानंतर पुन्हा पुढे पळायला लागल्यानंतर व्यास पुन्हा पाठीमागून हाक मारतात. सुका सुका म्हणल्यानंतर आता ते काही झाडं होऊन येत होते ते बंद पडले. कारण कुठंतरी काय झाला, विकल्प निर्माण झाला, विकार निर्माण झाला. आणि विकार आला की मग त्या ठिकाणी असं पद्धतीचं होतं. ते झाडं ओध येत होते, त्या झाडाचा ओध येणं बंद पडला. व्यास ज्ञानी होते, व्यासाने जाणलं. आणि मुलगा मुक्त होता. कडे मुलगा, मुलाला मोह माया नव्हती, अभिमान अहंकार नव्हता. पण या दोन वाक्याने त्या ठिकाणी त्याला अहंकार झाला. म्हणून त्यांनी बोलणं बदललं. म्हणजे सुका मला भेटू नको तू आता, पण तुझ्यामध्ये जे काही त्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला, एकदा जाता जाता जनकाला भेटून जा. कारण तुझ्यात आता काय झाली बाधा झाली, एकदा जाता जाता जनकाला भेटून जा. तेवढंच त्या मुलाने ऐकलं. ते म्हणे ठीक आहे. आणि म्हणून पुढं जनक नगरी लागली. जनकाची त्या ठिकाणी नगरी लागली. त्या जनक नगरीला तो त्या ठिकाणी गेलेला आहे. जनक राजा असून तो विदेही होता. राजकारभार करून त्या ठिकाणी तो जीवनमुक्त होता, विदेही होता, ज्ञानी होता. जनकाकडे जा म्हणजे त्यांना गुरु करून घ्यायचा. आणि म्हणून हे सुखाचार्य जनकाच्या त्या दारामध्ये गेले. त्या असणाऱ्या द्वारपाळाने त्यांना अडवलं. म्हणजे काय निरोप द्यायचा. तेव्हा सुखाचार्याने सांगितलं, जा राजा जनकाला सांगा मी शुक आलेलो आहे म्हणून. आणि म्हणून निरोप गेला. म्हणजे कोणीतरी आहे ते सांगतो मी शुक आलेलो आहे. जनक राजा काही बाहेर येत नाहीत म्हणून पुन्हा निरोप गेला, जा म्हणजे मी शुक आलेलो आहे. पुन्हा त्या ठिकाणी आतून निरोप आला. जनकाने त्या सेवकांच्या बरोबर सांगितलं, त्याला मला संघ आणलेलं टाकून दे. काय म्हणजे संघ आणलेलं टाकून दे, तू सुखीच आहेस. आणि मग त्याने पाहिलं संघ तर मी काहीच आणलं नाही, लंगोटी पण लावलेली नाही. चालता चालता कुठंतरी राख भेटली होती आणि ती राख आपलं कपाळाला लावत म्हणून घेतली होती. ते उतरून सुखाच्या संघ आणलेलं टाकून दे म्हणल्यानंतर राख टाकून दे. हात झटकेला, जा म्हणजे आता सांग. पुन्हा आपण तोच निरोप आला, संघ आणलेलं टाकून दे. आता काय संघ आणलेला असं म्हणतो. मग लक्षात आलं मी सुख आलो हे संघ आणलेलं. नंतर सांगितलं, जा या द्या आला सुख म्हणतात सुख ते आलेला आहे. मग जनक राजा आपण आले, मी टाकून गेल्यानंतर मग आले, ज्ञानाचा बोध केला. आणि मग सांगितलं, आता मी गेला ना, आता तुला ज्ञान सांगायची गरज नाही. आता तू त्या ठिकाणी ब्रह्म सांगा. म्हणून जिथं मी जातो तिथं ती अवस्था होती, म्हणजे ती ब्रह्मरूप अवस्था त्या ठिकाणी होती. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असणारी ती अवस्था आपली होत नसते. मी गेला की ती ब्रह्मरूप त्या ठिकाणी अवस्था झाली. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी सुखाचार्याचं काय झालेलं आहे, मीपणा गेलेला आहे. म्हणून त्याला अनिर्वाच्य निरूपण समास याला काय म्हटलेलं आहे. आणि म्हणून या जगताला अनिर्वाच्य त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. समर्थ सुंदर आपल्याला पुढच्या काही ओव्यामध्ये अत्यंत सुंदर त्या ठिकाणी निरूपण सांगतात. जेथे मुरादे मीपण ते अनुभवाचे. सुखाचार्याला बोध करायची आता गरज नाही लागली. मीपणा मुरला की अनुभव आला. अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे. अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक बोल. शब्द सवाई सखोल अर्थाचे अवघा. त्या ठिकाणी विचाराचे बोल त्या ठिकाणी असतात. जसं
भूस आणि बीज, भुसा करता बीजा करता ते भूस असतं, नंतर ते भूस टाकूनच बीज घ्यावं लागतं. जसं केळं आपण घरी आणले तर ते केळं घरी आणले त्या ठिकाणी मोठीत असताना केळाचं वजन जास्त भरलं. एक जण त्या ठिकाणी हुशारने आणि शहाणा म्हणला हे वजन जास्त भरायला लागले, साल्ट इथंच काढून घ्या. साल्ट काय कामाचं आहे, साल्ट काढून घ्या फक्त गणपा गणपा हा. आपण त्याने ते साल्ट काढून घेतलं गणपा त्याला मान. त्या थैलीमध्ये काही धान्य आणलं होतं, काही वस्तू आणल्या होत्या, साबणा आणल्या होत्या, काही का बाजार करीत असताना शेंगदाणे, साखर, त्याच्यातच धने, त्याच्यातच मिरे, लवंगा हे आणि त्याच्यातच केळं टाकलं. साल्ट पण काढली, वजन जास्त होऊ लागलं. मला तेवढीच केळं दोन जास्त आणि त्याच्यात केळं टाकले. आणि मग बाजार करूच तर घरी येऊच तर त्या गाडीच्या दांडीने याने केली तर घरी येऊन पाहत होतं शिक्षणच झालं सगळं. मग पोरं म्हणजे बाबा बाबा काय आणलं उघडून पाहत होतं, हा म्हणला शिक्षण नाही आता. मग असं पण केलं मला एक साल्ट्याचं वजन कशाला बायको म्हणजे वा चांगले ज्ञानी शिकलेले म्हणजे तुम्ही आहे का नाही. बरं साल्ट जरी असं असतं तरी ते केळाचं संरक्षण होण्याकरता, गटण्याचं संरक्षण होण्याकरता घरापर्यंत हातात घेऊन खाण्यापर्यंत ते साल्टाची गरज काय करता. आणि मग खात असताना साल्ट काढायचं. आणि मग खात असताना जर एखादा साल्ट सह खायला तर मग त्याला लय आहे का नाही, म्हणजे त्याला पीएची उत्तीर्ण परीक्षा म्हणजे पदवी द्यावा लागेल. हाताने फक्त साल्ट काढायचं. आणि म्हणून अशा पद्धतीने जे अनिर्वाच्य असं म्हटलेलं आहे, जे टाकायचं त्याचा त्याग करणं आणि शेवटी घ्यायचं त्याचा आदर करणं. पण शेवटी राहतं जे परब्रह्म त्या ठिकाणी त्याचा आदर करायचा असतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार जे तू जाण हा संवाद की तू सारासार विचार केला रिगोनी सद्गुरु शरण काढोनी शुद्ध निरूपण याशी करी शिवण गुण प्रत्यक्ष आता. आणि म्हणून या जगताला अनिर्वाच्य, देवाला अनिर्वाच्य परमात्मा जिथं अनुभवच अनुभवामध्ये मुरून गेला म्हणून त्याला आता काहीच म्हणता येत नाही, त्याच्या बाबतीमध्ये काही बोलताच येत नाही म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हणतात. अनुभव अनुभवी विराला अनुभवीना अनुभव आला हाही स्वप्नीचा केला नाही सावय. अनुभव अनुभवाचाच मुरून गेलाय. त्या ठिकाणी समर्थ म्हणतात गोड खाल्ला, एक जण विचारला कसा लागतो तर तो त्यांनी सांगितलं गोड लागतो गोड लागतो. ते म्हणला गोड म्हणजे कसा, गोड म्हणजे कसा. आता गोड म्हणजे कसा काय काय त्याला कसा अनुभव आणून द्यावा पुढच्या माणसाला. गोड तरी कसा, गोड तरी कसा. त्यांनी एक खडा उचलला त्याच्या तोंडात टाकला आणि आता कसा लागतो तो म्हणला गोड लागतो. गोड तरी कसा, तो म्हणला कसा सांगतो तुला. मी तसंच म्हणत होतो तुला कसा सांगतो. म्हणजे ह्या गोष्टीचा निस्ता अनुभव घ्यायचा आहे. गोड ह्या शब्दाच्या पुढं पुन्हा सांगता येत नाही. आणि मग गोडी जर कळायची असली तर खावा लागेल मगच ती गोडी कळते. परमार्थ लय गोडे, परमार्थ लय गोडे आपण म्हणतो, पण एखादा ज्याला चवच माहित नाही आणि ज्याला त्याचं इकडचं माहीतच नाही ते म्हणतो गोड तरी कसा, गोड तरी कसा सांगावं गोड तरी. आणि मग कुठंतरी आणून बसावं लागेल, वारीला न्यावं लागेल, पंढरीला न्यावं लागेल, देवाच्या त्या असणाऱ्या त्या सानिध्यामध्ये त्याला जावं लागेल. आणि मग त्याला परमार्थ किती गोडे मग कळत. आणि मग त्याला विचारावं किती गोडे, आता काय सांगावं किती गोडे आहे का नाही. वारीचा अनुभव जोपर्यंत येत नाही वारीला गोड, वारीत लय आनंद, वारीत किती आनंद किती आनंद किती म्हणून सांग. मग भरूनच वारीत न्यावा लागतो. मग तोच म्हणतो बाबा लय आनंद लय आनंद किती आनंद काय सांगावं. आलं कीच कळतं माणसाला किती आहे का. जेव्हा आपण वारीत जाऊन माऊलीचा सोहळा पाहू तेव्हा कळतं महाराज माऊलीच्या असणाऱ्या मंदिराला सुवर्णाचा कळस बसवले गेलेले आहे. आता किती कोटीचा, 22 कोटीचा त्या सुवर्णाचा कळस. कारण अख्खं माऊलीचं मंदिर जरी सोन्याचं केलं तरी देखील त्याला काही नाही. म्हणजे माऊलीचं जीवन आणि माऊलीची ज्ञानेश्वरी सोनं आहे, माऊलीचं वाङ्मय सोनं आहे, माऊलीचा अवतार सोनं आहे. आणि कळस बसवला ती आनंदाचीच गोष्ट आहे की आपण माऊलींची कळसाच्या रूपाने भक्ती केलेली. पण माऊली सोन्याच्या कळसापेक्षाही या ठिकाणी माऊलींचं जीवन गुण आहे. गंगेचंच पाणी घेतलं एखाद्याने हातामध्ये, लहान झाली पण एक भक्ती म्हणून ठीक आहे. वा बरोबर बोलले ना काका. सोन्याची उपमा वगैरे त्या ठिकाणी अहो माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये अशा वव्या येतात की त्या वव्याने सोनं बनवता येते.
सांगू का तुम्हाला नाही जाऊ द्या तुम्ही बघितला म्हणून सांगणार खरोखर तशा वव्या होत्या लोक ह्या भक्तीच्या वव्या सोडून त्या वव्या वाचून सोनं बनवू लागला मग ज्ञानेश्वर महाराज 350 वर्षांनी पुन्हा एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेली आणि एकनाथ महाराज स्वप्न साक्षात्कार दिला श्री ज्ञानदेवे एवढी स्वप्नाची सांगितलेली माता बदल लागली आजान वृक्षाची मुळी कंठाची लागली एवढी आळंदी निमित्त सांगितलं आजान वृक्षाची मुळी वाढली कंठाला आली आळंदीला या आणि तेवढी मुळी काढा आळंदीला आली आणि त्या टायमाला समाधी पुढे कळाना मग ते सिद्धेश्वराचं मंदिर पाहिलं त्याच्या पुढे दगडाचा नंदी होता त्या नंदीला प्रार्थना केली तव नंदी माझारी देखील द्वार नंदी बाजूला सरकारला आणि त्या नंदी खालून माऊलीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि त्याच्यावर नंदी येतो दगडा ते दगडाचा नंदी बाजूला सरकार आतमध्ये गेले म्हणजे भेट झाली दिव्यतेज पुंज मदनाचा पुतळा रवी शिशिकळा नोपल्या दिव्यतेज पुंज मदनाचा 350 वर्षांनी जसेच तसं ज्ञानोबारायांचं दर्शन एकनाथ महाराजांना झालं दोघांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संतांच्या भेटी झाल्या गप्पा गोष्टी झाल्या आजानुची पुढं लागली म्हणजे माऊली म्हणजे नाही ही ज्ञानेश्वरी घ्या आणि या ज्ञानेश्वरीमध्ये जे काही सोनं बनण्याच्या वळ्या येतात लोक व्यवहार करायला लागले त्याच्यात पाठीमागं लागले उद्या माझ्या ज्ञानेश्वरीला बाजारी भाव मिळत तिला अध्यात्म भाव त्याला राहणार नाही आणि म्हणून ज्या काही वव्या आहेत ना त्या वव्या त्या ठिकाणी सोनं करण्याच्या वव्या काढून त्या वेगवेगळ्या त्याचे शब्द करा आणि अशा ते वव्या ते राहू द्या पण शब्द वेगवेगळे करून त्या ठिकाणी असणारे अशा पद्धतीनं असणारे ते सोनं करणं बंद करून टाका आणि मग ही ज्ञानेश्वरी घेतली गोदावरीच्या काठावरती आणली आणि काही लोकांनी मनाच्या काही वव्या घातल्या होत्या प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी शुद्ध केली शके 1500 किती मध्ये 1500 असं काहीतरी आहे कपिला षष्ठावरती गोदावरीच्या काठावरती पुन्हा ज्ञानेश्वरी आणली त्या वव्या माग पुढे केल्याचा शब्द आणि परत पुन्हा ज्ञानेश्वरी जगाच्या हातामध्ये दिली आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला सोनं म्हणजे काय महाराज केस सगळं सोन्याच्या पुढचे असणारी त्यांची उपमा काय माऊलींच्या वव्या येतात सुवर्णाचे मणी केले ते सोन्याच्या सुती ओविले पैसेने जग धरिले सभ्यांतरी माऊलीच्या दृष्टांत दिलेले वयात सोन्याचीच मणी आणि सोन्याचाच द्वारा आणि सोन्याच्याच त्या ठिकाणी मण्यामध्ये सोन्याच्याच द्वारामध्ये सोन्याचे मणी ववले आता त्या माळेमध्ये बाहेरूनही सोनं आहे आणि आतूनही सोनच तसं माऊली म्हणतात जगामध्ये बाहेरही देवे आणि आताही देवे हे माऊलीचे दृष्टांत आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणजे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आपण या अभंगवाची तो तिथं गेल्यानंतर पिंपळाकडे बघत होतो आणि आपण म्हणतो आमच्या वावराच्या सारखाच पिंपळ आहे सोन्याचा कसं काही माणसं तर पानं तोडून आणते त्याचे सोन्याचं म्हणजे अरे सोन्याचा म्हणजे त्या ठिकाणी खरंच तो सोन्याचा आहे आपला अधिकार नाही सोन्याचा म्हणजे सुखाचा सोनं म्हणजे काय आहे सुख माऊली तुमच्या दारामध्ये सुख आहे तर तुमच्या घरामध्ये काय सुख तर त्या ठिकाणी भरपूर आहे कारण घराची कल्पना दारावून येत असतात दारातच तर एखाद्या बाईच्या दारातच जर तेल कचरा उखंडा खड्डे जर असतील तर घरात काय संबंध आणि म्हणून त्या बाईच्या घराची कल्पना दारावर माऊली तुमच्या दारात सोन्याचा पिंपळ तुमच्या घरात तर त्या ठिकाणी सुखच सुख आहे असे त्या ठिकाणी माऊली तुम्ही रेडा बोलवणं भिंत चालवणं स्त्रीचा पुरुष करणं मेलेला माणूस जिवंत करणं ही तुमच्यामध्ये काय आहे शक्ती आहे हे माऊलींचं वर्णन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असणारं अशा पद्धतीचं असणारं माऊलींचं त्या ठिकाणी जीवन माऊलींची भक्ती सगळ्या लोकांना कळायला लागलेली आहे माऊलींचं ज्ञान वाड्या वस्त्यापर्यंत त्या ठिकाणी घरोघरापर्यंत गेलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक कृतज्ञता बुद्धी म्हणून एक भक्ती म्हणून माऊलींच्या मंदिरावरती सोन्याचा कळस चढवला आणि तो फक्त कमी याचा चालवायचा होता म्हणजे काहीतरी 12 किलोचा वगैरे असं परंतु एवढे देणगीदार भेटले 5 दिवसामध्येच आपल्या जालना जिल्ह्यातली पहिली देणगी गेली महाराज 10 किलो सोनं गेलं जालना जिल्ह्यातून ताईमाईचा जो आश्रम आहे जालन्याला ताईमाईचा आश्रम त्या ताईमाईनं 10 किलो सोनं पहिला फोन तिथून गेला आनंदीला जेव्हा त्यांनी जाहीर केलं की माऊलींच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवायचा आहे 12 किलोचा का काय असं काहीतरी तर पहिला फोन जालन्यातून गेला म्हणजे त्या दिवशी सांगितलं बातमीमध्ये आणि ताईमाईनं 10 किलो सोनं दिलं आणि ते म्हणजे 12 किलोचा बसवायचा 10 किलो सोनं तर आत्ताच आलं अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी माऊलीला कोण देणार नाही कारण माऊली ऐश्वर्यशाली संस्था आहे
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती राजा आहे. या राजाला काय सगळं सोन्याचीच नगरी आहे. लंका तरी त्या ठिकाणी सोन्याची, पण ही अलंकावरती, लंका तर बुडून गेली, अलंकावरती जिवंत आहे. लंकेचा राजा हलाक झाला, अलंकापूरचा राजा संजीवनी. लंकेचा राजा त्याचं त्या ठिकाणी असणारं ऐश्वर्य संपत्ती होती, पण संपली. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी रूपी संपत्ती वाढत चाललेली. म्हणून ज्ञानोबा राजा आहेत. कारण राजा म्हटल्यानंतर राजा तरुण असला पाहिजे, राजा श्रीमंत असला पाहिजे. राजामध्ये शक्ती बळ. ज्ञानोबा तरुण येतं. ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा 16च वर्षाचं वय, समाधी घेतली तेव्हा 22 वर्षाचं वय. आणि ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत किती आहे, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आणि बळ किती आहे, अंगामध्ये रेड्या बोलवण्याचं बळ आहे. शक्ती किती आहे, भिंत चालवण्याची शक्ती आहे. सामर्थ्य किती आहे, स्त्रीचा पुरुष करण्याचं सामर्थ्य. आणि कीर्ती किती आहे, तिन्ही त्रिगुणामध्ये माऊलीची कीर्ती. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरील आयशी चराचरी कीर्ती ज्यांची. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने असतात. अनिर्वाच्य जे काही संतांचं स्वरूप असतं ते अनिर्वाच्य, देवांचं स्वरूप असतं अनिर्वाच्य. आपल्या बुद्धीच्या पलीकडे, आपल्या मनाच्या इंद्रियांच्या पलीकडे जे रूप असताना ते संतांचं असतं. म्हणून संताला, आपल्याला त्या ठिकाणी संतांचा महिमा आपल्या बुद्धीला कळत नाही. संत ओळखण्याकरता संतच असावा लागतात. याला अनिर्वाच्य समास असं म्हटलेलं आहे. कुंडली कवरदा माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, प्रभु रामचंद्र, सद्गुरु रामदास स्वामी महाराज. जय जय रघुवीर समर्थ.